आपली अवस्थित मालकीनबाई ते आपण स्वतः बाजाबा बघितलं का त्या पेढीवाल्या मालकीनबाई आपल्या वस्तीत आल्यात ते पण स्वतः. अरे सोबतीला गंगी आहे ना? होय तर. अरे त्या आपल्या शंकरा जागल्या त्याची बाई त्यांच्याचकडे कामाला आहे ना. चल बघूया. हा चालेल चालेल. ए डोकऱ्या बघताय का? चालेल का अजून? निघा. म्हातारे पाहिलं का गंगेला तिची मालकीनबाई कशी ओढून आणते. काहीतरी फिरत झालं असं. तो माझ्या तळ्याला धावला ना मग नक्कीच. चल मालकीनबाई, ओ मालकीनबाई, तुम्ही स्वतः आमच्या वस्तीत आल्या? अहो मला बोलवायचं ना. आणि गंगीने काय केलं? सांगते. हिचा नवरा कुठे? असेल की इथंच. शंकर्या अरे बाहेर ये पटकन. अरे हे बघ, अरे ज्या बायले बाई मालकीनबाई स्वतः आपल्या वस्तीत आल्यात. अरे बाहेर ये. बघ बघ काय केलं बघ. हे बघ बघ. मालकीनबाई तुम्ही इथं बसा. ते राहू दे. अहो मला सांगावं धाडला असता. मी धावत आलो असतो वाड्यावर. काय झालं, माझ्या गंगीनं काही आगळीक केली नाही ना? आगळीक? डोक्याला ताप झाली आहे. हिचं हे खुळेपण किती दिवस सहन करायचं? काम करायची सोडून वाढूनच ठेवतीये. एक काम धड करत नाही. उलट हिला बघायचं आमचं काम वाढलंय. काहीही बरळत असते. मनस्ताप झालाय म्हणून हिच्या हाताला धरून तुझ्याकडे सोडायला आली आहे. आणि खबरदार, त्या गंगीला परत माझ्या वाड्यावर कामाला पाठवलंस तर माझ्या अंगणात पण हिनं पाऊल ठेवता कामा नये. समजलं? माफ करा मालकीनबाई. अहो माझी गंगी तशी काम चुकारण तरच देणारी नाही हो. बाई म्हणे आमच्या रक्तातच नाही. आता तुम्हाला बी ठाव आहे, काही दिवसापासून ती जरा आजारी आहे. तिच्या नादात असते. तिचं काही चुकलं माकलं असेल तर मी माफी मागतो, पण तिच्यावर राग नका धरू. हात जोडतो. वय वय आमची गंगी लय गुणाची आहे. हे डोकरे दाबतो. अरे मालकीनबाई काय म्हणतात आणि तू काय गंगेचं कौतुक सांगतेस? मालकीनबाई तुम्ही घोर नका लावून घेऊ. हा मॅच वस्तीतलं मोर्चा आहे. तुमच्या कामाची खोटी होऊ देणार नाही आम्ही. माझ्या कामाचं राहू द्या हो. हिच्याकडे लक्ष ठेवा. अग्निशुद्धी बाबाजी. आणि ही काहीही बरळली तरी हिच्यावर विश्वास ठेवायचा नाही. खाल्ल्या मिठाला जागली नाहीये ही. नाही असं नाही होणार. गंगे गंगे काय झालं सांग की. गंगे आता असं का बोलताय द्या. गंगे गंगे काय केलंस तू? सखुताई सखुताई. तुम्ही विठुरायाला हात जोडले? नाही, मी आई रखुमाईला हात जोडले. कसे काय? तू गुहेत गेली होतीस ना सकू, तेव्हा मी याच रखुमाईला साकडं घातलं होतं. तिने आणि बाबाजींनीच तुला गुहेतून सुखरूप बाहेर आणला. तुझ्या विठुरायाने नाही. आणि माझं तर म्हणणं आहे, उलट तुझी त्याच्यावर इतकी श्रद्धा आहे, मग तो तुझ्यावर इतकी संकट येऊच का देतो ग सकू? हो असं काय करताय? रखुमाई माता आणि विठुराया काही वेगवेगळे नाहीयेत. आणि तुम्हाला एक सांगू, माझा विठुरायाच मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. तो माझा सखा आहे ना. पण तरी मी त्याला एकदा विचारणार आहे की मला सारखं सारखं संकटात कोण ढकलतं. आता तुम्हीच बघा ना, सासूबाईंचे हात भाजले, मामीने दागिने लपवले,
आजोबांनी खोटे आरोप केले आणि गंगा मावशी तिची अवस्था किती विचित्र झाली. हे सगळं ते सगळं सोड आता सखू. जे व्हायचं ते होऊन गेलं. आधीच खूप मनस्ताप झालाय. आता तू स्वतःची काळजी कर. जगाची चिंता सोडून दे. हो असं काय करताय? सगळी आपलीच माणसं आहेत ना. त्यांची काळजी मुद्दाम करावी लागत नाही, ती आपोआपच येते. बघा ना तुम्हीच, सासूबाईंचे हात बरे झाले, आजोबा भानावर आले आणि गंगा मावशी ती पण बरी व्हायला लागली. आणि तुम्हाला माहितीये का, गंगा मावशीने मला आणि सासूबाईंना ओळखलंय. आता फक्त थोडे प्रयत्न केले की गंगा मावशी पूर्ण बरी होईल. आणि मी तिला पूर्ण बरी करणारच. अहो सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण करणार? बाबाजी, म्हणूनच मी खूप घाबरलीये. अहो, अग्निशुद्धीचं खरंच जर दिगूला कळलं तर? माझ्या दिगूला अग्निशुद्धीचं कळलं तर? अरे हार त्या दिगूच्या. अगं ए टवळे, बघाव तेव्हा दिगू दिगू दिगू. दुसरं काही दिसत नाही का तुला? दिगू दिगू दिगू. हाड हाड हाड. ती गंगी होती ना तुझ्याकडे कामाला, होती ना ताब्यात, पण काढून टाकलं तिला कामावरनं. आता ती दुसरीकडे काम मागायला जाईल तेव्हा तिला अदुगर काय विचारतील? मनोरमेनं कामावरनं का काढलं? आणि मग ती पटर समज सांगून टाकील. आणि ऐकणारे का बसणार आहेत होय ग? ते तिखट मीठ लावून दुसऱ्यांना सांगतील, एकमेकात बोलतील. मग झालं तर, आणि त्यात तिचा तो दादला, तो तर जागल्या हाय. समधीकडे गस्त घालत असतो, बोंबलत असतो गावभर.